चंद्रपूर बल्लारशाह शहरात दिवसा ढवळ्या पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला। कट्ट्याचा वापर करून गोळीबार केला गेला। यामध्ये दुकान जळाले, व्यक्तीच्या पायाला गोळी लागली। तडीपार गुंडाने हा हल्ला केला। 8 दिवसापासून हे व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना होती, तरी देखील कारवाई झाली नाही। त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। अमरावतीत देखील गोळीबार झाला। मुंबईत हिट अँड रनच्या घटना सतत घडत आहेत। मिहिर शहा नावाच्या व्यक्तीने भरधाव गाडीखाली एका महिलेला चिरडले। संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे। त्यामुळे या प्रकरणाची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये केली आहे। की मागच्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमध्ये दिवसा ढवळ्या बॉम्बस्फोट झाला। अध्यक्षमहोदय, बॉम्ब फेकला गेला। बल्लारशाह नावाच्या शहरामध्ये मालू नावाचं एक प्रतिष्ठान आहे, त्यामध्ये खरं तर तिथे त्या बल्लारशाहमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही सगळ्यांनी तसं सांगितलं, म्हणजे माहिती आपल्या लक्षात आणून देतो की त्याच्या पूर्वी मनसेचा कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला। त्यानंतर बल्लारपूरमध्ये बॉम्बफेक, पेट्रोल बॉम्ब आणि कट्ट्यातून गोळीबार केला। अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला। खरं म्हणजे हे जे बल्लारशाहमध्ये जे काही गोळीबार झाला अध्यक्ष महोदय, त्या तो आरोपी तडीपार होता। तो आरोपी गुटखा आणि अवैध व्यवसायात गुंतला होता। तो तडीपार असलेला आरोपी 8 दिवसापासून त्या शहरात होता। याची सूचना दिली गेली ज्या मालू नावाच्या व्यक्तीवर हे जे त्याच्या प्रतिष्ठानावर, दुकानावर जो काही बॉम्बस्फोट आपला फेकला गेला, पेट्रोल बॉम्ब, अध्यक्ष महोदय, इतका गंभीर विषय आहे। तो ते दुकान जळलं, ते वाचलेत, त्याच्या पायाला गोळी लागली आणि या पीआयनी तिथल्या कुठलीच कारवाई केली नाही। माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय, इतकी गंभीर घटना होत असताना त्या पीआयला सस्पेंड केलं पाहिजे होतं।